सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा समजल्या जाणाऱ्या माण भागातील महिलांनी पुढाकार घेऊन माणदेशी फाउंडेशन सुरू केलंय। या फाउंडेशनच्या माध्यमातून मुंबईत प्रथमच माणदेशी महोत्सव आयोजित करण्यात आला। यामध्ये ग्रामीण भागातील कलेचा आनंद घेण्याची तसंच इथले खाद्यपदार्थ चाखण्याची संधी मुंबईकरांना ऐती आली। सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा तसा दुष्काळी भाग, मात्र इथल्या स्त्रियांनी एकत्र येऊन इथे नंदनवन उभारण्याचा ध्यास घेतलाय। म्हसवड येथील महिलांनी एकत्र येऊन माणदेशी फाउंडेशनची स्थापना केली आहे, ज्या अंतर्गत या फाउंडेशनमध्ये सहभागी झालेली प्रत्येक महिला उद्योजिका बनली आहे। यंदा 5 ते 8 जानेवारी दरम्यान मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात माणदेशी महोत्सव भरवला गेलाय। या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पद्मभूषण न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते। या महोत्सवात माणदेशातल्या ग्रामीण भागातील कला, क्रीडा, संगीत आणि अर्थातच खाद्यपदार्थांनाही मुंबईमध्ये आणलं गेलंय। हा महोत्सव गेल्या 7 वर्षांपासून साताऱ्यात भरवला जात होता, मात्र यंदा माणदेशी फाउंडेशनने या महोत्सवासाठी मुंबईला निवडले। या निर्णयाचं उपस्थित मान्यवरांनीही स्वागत केलंय। दुष्काळी भागामध्ये निसर्गाने अन्याय केल्यावर सुद्धा कसा जीवनाशी संघर्ष करून आपलं कुटुंब चालवतात, चांगल्या पद्धतीने चालवतात, याचं खरं दर्शन या माणदेशी महोत्सवात होतं आहे। या माणदेशीचे जितके महिला आहेत उद्योजकांनी हेच दाखवून दिलं आहे की कशा प्रकारे त्यांनी दे बिकम ऑल बिझनेस विमेन। इट्स अनबिलिव्हेबल की त्यांनी स्वतःच्या दुष्काळग्रस्त भागात त्यांनी हे सगळे उपक्रम केलेत, हे आणि इतके वेगवेगळे आहेत। इट्स फॅसिनेटिंग टू सी, सो इट्स रिअली इन्स्पायरिंग। माणदेशी महोत्सवाचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना मुंबईसारखी चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना सहकार्य करण्यासाठी मुंबईकरांना ही चांगली संधी आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही। अपूर्वा सुभेदार सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।